अगर अंधे व्यक्ति को दिखने लग जाए तो सबसे पहले वह उस छड़ी को फेंकता है जिसने उसका हमेशा साथ दिया। देखो, फिर से एक बार पढ़ लो, सोचो। अगर अंधे व्यक्ति को दिखने लग जाए तो सबसे पहले वह उस छड़ी को फेंकता है जिसने उसका हमेशा साथ दिया था। ये प्लेटो ने लिखा है या नहीं लिखा है मुझे मालूम नहीं है, मगर लिखा तो बहुत सही है। मी समजा आंधळा व्यक्ती असतो आणि मला जर दिसू लागलं असतं तर खरंच मी छडी बाळगली असती का फेकून दिली असती? हे व्हॉट्सअपला स्टेटस पाहिल्यानंतर पहिल्यांदा माझ्या मनामध्ये विचार आला, आणि हा विचार साधा सुद्धा नाहीये, हा एक वैचारिक द्वंद्व निर्माण करणारा विचार आहे, डायलमामध्ये टाकणारा विचार आहे। वास्तविक पाहता जर एखाद्याला दृष्टी लाभली तर तो निश्चितपणे त्याला साथ देणारी काठी टाकून देतो। ती त्याची कृती योग्य की अयोग्य, बरोबर की चूक, नैतिक की अनैतिक, असे अनेक प्रश्न या 3 लाईन्स मधून निर्माण होतात, आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी एक उच्च दर्जाची वैचारिक पातळी प्रत्येकाला लाभली पाहिजे, आणि ती पातळी आपणाला मानवतेकडे घेऊन जाणारी असल्यामुळे मी थोडासा मोठा व्हिडिओ आपणाकरता बनवत आहे। तो नीटपणे आणि शेवटपर्यंत पहा, विचार करा। वास्तवामध्ये जर मला दृष्टी लाभली असेल तर मी ती काठी कशाला ठेवू बरं? उगीचच अडगळ, अडचण आणि तिचा उपयोग देखील नाही, म्हणून ती काठी मी फेकूनच द्यायला हवी। परंतु मला ज्या काठीने, म्हणजेच ज्या व्यक्तींनी मी आंधळा असताना, मी अज्ञानी असताना, मला कळत नसताना जीवनामध्ये पुढे चालण्यासाठी साथ दिली, मार्ग दाखवण्यासाठी साथ दिली, त्या काठीला म्हणजेच त्या व्यक्तींना मला डोळसपणा आला, म्हणजे मला ज्ञान प्राप्त झालं, मी शहाणा झालो, म्हणजे मी त्यांना विसरून जायचं का? मी त्यांना फेकून द्यायचं का? हा देखील मोठा नैतिक प्रश्न आहे, आणि तो नैतिक प्रश्न सोडवण्यासाठी मला माझ्या विवेकाचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणून मी जर विवेकवादी असेल तर साधारणपणे वास्तवामध्ये आपण जी काठी फेकून देतो तशी काठी फेकून देणार नाही। मी पहिल्यांदा विचार करेल, काठी फेकून देऊ की नको? फेकून देणं योग्य की अयोग्य? फेकून देणं नैतिक दृष्ट्या चूक की बरोबर? फेकून देणं वास्तविक दृष्ट्या करेक्ट की रॉंग? या सगळ्या बाबीवर मला विचार करावा लागेल, आणि त्यानंतर मी ती काठी ठेवायची, जपायची की फेकून द्यायची हा निर्णय घेईल। आता पहा, आपणाला काठी म्हणजेच ज्या ज्या व्यक्तींनी ज्ञान देण्याचा, मार्ग दाखवण्याचा, वेगवेगळ्या गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, वेगवेगळ्या संदर्भात मदत केलेली आहे, वेगवेगळ्या गोष्टीसाठी आपल्यासाठी खस्ता खाल्लेल्या आहेत, बऱ्याच दगडाची ठोकर त्या काठीनं खाल्लेली आहे, कारण ती ठोकर आपल्याला लागायच्या ऐवजी काठीला लागलेली आहे। अशी जी काठी आहे, अशी जी माणसं आहेत,
ती माणसं बऱ्याच वेळेला आपण जगत असताना विसरून जातो. हे विसरून जाण्यामागचं कारण आपला जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन वास्तववादी असतो. परंतु वास्तववादाबरोबरच जर मानवतावाद काही प्रमाणात आपल्यामध्ये रुजलेला असेल तर आपण अशा व्यक्तींची आठवण, अशा व्यक्तींची स्मृती, अशा व्यक्तींचे उपकार विसरत नाहीत आणि विसरू देखील नाही. म्हणून अशा व्यक्तींना आपणाला आपल्या जीवनामध्ये स्थान दिलं पाहिजे. ते स्थान आपण रोज नाही आठवण केली तरी कधी कधी आपणाला आठवलं पाहिजे. आणि अशा व्यक्तींप्रती आपणाला ऋण व्यक्त करता आले पाहिजेत. अशा व्यक्तींचे उपकार आपण मानले पाहिजेत. म्हणून त्या काठीचे उपकार मानणं आपलं कर्तव्य आहे. हे नैतिकदृष्ट्या देखील कर्तव्य आहे, त्याचप्रमाणे माणुसकीच्या दृष्टिकोनातून देखील कर्तव्य आहे. त्यामुळे आपण अशी काठी फेकून न देता योग्य ठिकाणी आपणाला मार्ग दाखवणारी एक गोष्ट, मार्ग दाखवणारी एक महत्त्वाची गोष्ट म्हणून जपून ठेवले पाहिजे. म्हणून काही स्मृती जपल्याच पाहिजेत, काही स्मृतीला उजाळा दिलाच पाहिजे आणि काही स्मृतीचे उपकार मानलेच पाहिजे. म्हणून काही व्यक्ती ज्या आपल्या जीवनामध्ये आपणाला मार्गदर्शन करतात, उदाहरणार्थ आपले आई वडील, आपले गुरुजन, आपले आप्तजन, आपले मित्र, आपल्या मैत्रिणी, आपले स्वकीय आणि आपले जे नाहीत त्यांनीसुद्धा मार्गदर्शन केलेलं असतं, त्या आपल्या जीवनातल्या काठ्याच असतात. आपण अज्ञानरूपी आंधळेपणात जगत असताना आपणाला बऱ्याच लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे काठीच्या रूपाने मार्गदर्शन केलेलं असतं. म्हणून आपण त्या व्यक्तींना कधीही विसरायचं नसतं. म्हणजे रोजच आठवण करायची असते असं नाही. म्हणजे आपण रोजच आठवण करावी, त्या व्यक्तींचे उपकार मानावे, उपकारातच जगावं असं नाही आहे. परंतु आपण त्या व्यक्तीला पूर्णपणे विसरणे चुकीचे आहे, नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे. वास्तवात जरी आपल्याकडे वेळ नसेल, जरी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांच्याकरता वेळ काढणं शक्य नसेल किंवा उपकार मानणं शक्य नसेल किंवा त्यांची आठवण काढणं शक्य नसेल, तरी कधीकधी ज्यावेळेला आपण आपल्यामध्ये असतो त्यावेळेला निश्चितपणे अशा व्यक्तींचे उपकार, अशा व्यक्तींचे ऋण, अशा व्यक्तींचं मार्गदर्शन आपण आठवलं पाहिजे आणि त्यांच्या स्मृती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. तरच आपण माणूस, चांगला माणूस म्हणून जगणं शक्य आहे. अन्यथा आपण जगतो आणि बऱ्याच जणांना विसरतो आणि विसरलेल्या लोकांना त्याचं वाईट वाटत असतं. म्हणून कधीकधी आपण ज्यावेळेला मोठे होतो त्यावेळेला आपल्या शाळेत जाऊन आपल्या गुरुजनांना, आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं त्यांना जाऊन भेटणं, त्यांना जाऊन आपल्या प्रगतीविषयी सांगणं खूप छान असतं. कारण त्या शिक्षकांना, त्या गुरूंना, त्या आईवडिलांना, त्या मित्रांना तुमची प्रगती, तुमचं जीवन आनंदाचं झालेलं पाहून त्यांनाही आनंद वाटत असतो. म्हणून त्या काठीलासुद्धा आनंद वाटेल ज्यावेळेला तुम्ही त्या काठीचे उपकार मानायला तिला सांगाल. म्हणून काठी फेकू नका, जपून